राष्ट्रवादी काँग्रेस आमदार आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत. सर, अशोक खरात प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतंय. सत्ताधारी आणि विरोधक आमदार असतील त्यांच्या सुद्धा हे कुठेतरी प्रकरण अंगलट येतंय का? आणि दुसरी गोष्ट, साधारणतः पाहायला गेलं तर याच प्रकरणी आता अनेक दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप होत असताना 2018 साली 1.5 कोटींची तरतूद पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या माध्यमातून विचारणेश्वर मंदिराला झाली. काय कसं पाहताय? माझ्या माहितीप्रमाणे एखाद्या वेळेला कोणीतरी लोकप्रतिनिधी किंवा कोणीतरी या असलेल्या पर्यटनाच्या माध्यमातून पैसे मिळावे अशा प्रकारची जर मंत्र्याकडे मागणी केली असेल तर ते कोणी केली हे ज्यावेळेला सिद्ध होईल त्यावेळेला त्याच्या मागे खरातव प्रेम करणारे कोण हे सिद्ध होऊ शकतं. माझ्या माहितीवरून मंत्री त्याच्याबद्दल उत्तर देतील. मला वाटतं कोणतरी शिफारस करत असता, आम्ही प्रतिनिधी कोणतरी जातो, मग ह्या मंदिराला करा, ह्या तीर्थक्षेत्राला करा, अशा प्रकारची मागणी करतो. तशा प्रकारची मागणी जर झाली असेल तर मला वाटतं चौकशी करून त्यांनी सांगावं लागेल. फडणवीस सरकार अशोक खरातवरती मेहरबान करते असं वाटतं का तुम्हाला? नाही, काय तुम्हाला खरं सांगू का, या संदर्भामध्ये अनेक राजकीय पक्षाचे नेते या असलेल्या आशीर्वादामुळे त्यांच्यावर त्या ठिकाणी संबंधात होते. त्या राजकीय फायद्यातून, राजकीय ओळखीतून खराताने अनेक कामं अधिकाऱ्यांची असतील, बदल्यांची असतील, त्यांना वाचवण्याची असतील, सरकार दरबारी आपलं वजन वापरून अशा पद्धतीने बरीच कामं केलेली असं सिद्ध होत आहे. मग त्यासाठी कोणी कोणी योगदान दिलं, कोणी कोणी मतदान केले, कोण मेहरबान होतं, हे सत्य SITतून आलं पाहिजे. पण ते करताना सत्तेमधल्या लोकांच्या माध्यमातून जरी आरोप आला तरी मुख्यमंत्री बोलले कोणाला सोडणार नाही. तशा प्रकारचं सत्य बाहेर येणं गरजेचं आहे. तसं आलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. नाही तर एकाला पुढे आणायचं, एकाला वाचवायचं, हे धोरण होऊ नये. एकीकडे सर्वसामान्यांना योजना असतील, सर्वसामान्यांना मदत हवी असेल तर साधारणतः त्यांना पायपीट करावी लागते. मात्र अशा प्रकारे मंदिरांना GR काढून जर मदत होत असेल कसं? नाही, ते चुकीचंच आहे. म्हणून मी बोलतो, कोणीतरी त्यांना शिफारस केली असेल, ती शिफारस करणारा कोण हे आता लोकांच्या समोर आलं पाहिजे. त्यांनी स्वतःहून दिलं की त्यांना शिफारस कोणी करायला लावली, याच्या बाबतीमध्ये त्यांनी खुलासा करणार आहे. प्रकरण सत्ताधारी असो विरोधक असो दोघांच्याही अंगलट येते का? कारण अनेक आमदार सत्ता बाकावरचे असेल विरोधी बाकावर. एखादा लोकप्रतिनिधी एखादा कार्यक्रमातून गेला, एखादा भेटला म्हणून तो त्या ठिकाणी त्याच्याशी संबंधित होतो असा नाही. त्यांनी त्याच्याकडून काय करून घेतलं, त्याच्याकडून अशा प्रकारचा नरबळी वगैरे असं झालेलं सांगलं वगैरे अशा प्रकारच्या पूजा करून घेतल्या असतील आणि त्या पूजेच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कात येऊन त्यांनी राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केला असेल तर ती नावं आली तर मला वाटतं सगळ्यांना एका माळेत ओढण्यापेक्षा जे कोणी त्या संबंधात येऊन तशा प्रकारची कार्यपद्धती करत असेल तर मला वाटतं त्याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका असेल तर त्या SITतून त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. वेगळा प्रश्न आहे सर, अजित पवार यांच्या अपघाती निधनासंदर्भातली FIR ही बंगळुरूमध्ये दाखल होते. रोहित पवार हे तिकडे त्यांची FIR खरं तर घेतली जाते आणि आता ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा पोलिसांना जी आहे ती सांगितली जाते. कसं पाहताय, बंगळुरूमध्ये FIR दाखल केल्यानंतर ती महाराष्ट्रामध्ये येते. कुठेतरी महाराष्ट्र पोलीस असेल, सरकार असेल, हे प्रकरण हाताळण्यामध्ये असेल किंवा FIR दाखल करण्यामध्ये असेल कुठेतरी कमी. 100% सभागृहामध्ये चर्चा झाली नाही. सभागृहात चर्चा आम्ही विविध आयोजक घेऊन वापरली, त्याच्यावर करतो सांगले. आज मितीपर्यंत चर्चा केली नाही. आम्हाला शंका आहे या सर्व गोष्टीमध्ये सरकार उत्तर द्यायला टाळतंय. यामध्ये त्यांची यंत्रणा फेल्युअर झालेली आहे. कोर्टाने सांगितलेल्या निकषाप्रमाणे FIR दर्ज करत असताना सुद्धा FIR दर्ज केला गेला नाहीये. उत्तर टाळलं गेलंय. शेवटी दुसऱ्या राज्यांनी ते FIR दर्ज करून ट्रान्सफर केला असेल तर मला वाटतं हे दुर्दैव आहे. म्हणून यामध्ये कोण कोणाला वाचवतंय, त्या कंपनीच्या प्रमुखाला कोण वाचवतो का, त्याच्या तिथं केंद्रामधून कोणाचा हस्तक्षेप आहे का, हे सगळं बाहेर येणं गरजेचं आहे. एक नेता गेलेला आहे, त्या नेत्या गेल्यानंतर सुद्धा गांभीर्याने आता त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे. पण सामान्य जनतेला आणि आम्हाला वाटतं की त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आज सभागृहात आम्ही तो विषय घेऊ आणि न्याय मागण्याचा प्रयत्न करू. पुन्हा परिषदेत संधी मिळेल का? कारण निरोपाचा कार्यक्रम हा खरं तर काल झाला. आज मी काय सांगणार नाही. आपण लढणार आहोत. जिथे संधी मिळेल तिथं परत येण्याचा या विधिमंडळात प्रयत्न आमचेपणा करेल. सर्वांनाच आमच्याशी बातचीत करण्यासंदर्भात कॅमेरा पर्सन अजय सम, वैभव पाटील, मुंबई.